MPSCच्या सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांना 4, 10, 12, 24 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या बेरजा प्रमाणात येतील? लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2017चा प्रश्न आहे. पर्याय 6, 2, 4 आणि 8 आहेत. या ठिकाणी समजा प्रत्येक संख्येत आपण x मिळवले तर येणाऱ्या बेरजा प्रमाणात येतील असं मानलं आपण. मग त्या संख्या प्रमाणात कशा होतील? पहिली संख्या 4 त्याच्यात अधिक x, दुसरी संख्या 10 त्याच्यात अधिक x, 10 अधिक x म्हणजे पहिल्या दोघांचं गुणोत्तर 4 अधिक x छेद 10 अधिक x. तिसरी संख्या 12 त्यात x मिळवलं 12 अधिक x. चौथी संख्या 24 त्यामध्ये अधिक x मिळवलं 24 अधिक x. पहिली संख्या भागिले दुसरी संख्या बरोबर तिसरी संख्या भागिले चौथी संख्या, तिरकस गुणाकार मांडलेला आहे असा. प्रत्येक कंसातल्या पहिल्या पदानं दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं. 4 गुणिले 24 96, 4 गुणिले x 4x, x गुणिले 24 24x, x गुणिले x x वर्ग, 12 गुणिले 10 x 20, 12 गुणिले x 12x, x गुणिले 10 10x, x गुणिले x x वर्ग, दोन्ही बाजूचे x वर्ग गेले. 96 अधिक 24 आणि 4 28x बरोबर 120 आणि 12 आणि 10 22x. स्वरूपपदी एकत्रित घ्यायचे. 28xच्या बाजूला 22x घ्यायचे, ते वजा होणार. 28x वजा 22x बरोबर 120च्या बाजूला 96 अधिक जाऊन पलीकडे वजा होणार. 196 मधून 26 गेले 24 उरले. 28x मधून 22x गेले 6x उरले. 6x बरोबर 24, x बरोबर 6 चूक 24 म्हणजे या ठिकाणी प्रत्येक संख्येत 4 मिळवले तर येणाऱ्या बेरजा या प्रमाणात येतील. अचूक पर्याय नंबर 4. धन्यवाद.